मध्ये जॉईन आहे. माझा स्वतःचा अनुभव मी सांगते. मी एक शुगर पेशंट आहे. शुगर पेशंट आहे. माझी सुरुवातीची जी शुगर होती ती जवळजवळ 280. आफ्टर मील म्हणजे जेवणानंतरची 280 होती आणि फास्टिंग जी होती म्हणजे जेवणा अगोदरची जी शुगर होती ती माझी 170 होती. म्हणजे एवढी माझी शुगर होती आणि त्या मला पटकन समजलं नाही की मला शुगर झाली. फक्त मी एकदा चेक करायला गेले आणि चेक केल्यानंतर जवळजवळ ही 280 जी शुगर माझी आली आणि HbA1c जी माझा जो रिपोर्ट आहे तो 6.9 एवढा होता. आपलं ते नॉर्मल HbA1c चा जो रिपोर्ट असतो तो 5 ते 5.30 म्हणजे 5.5 एवढा हा नॉर्मल रिपोर्ट आपण मानतो. आणि जी शुगर आहे ती शुगर बिफोर मील ही 90 ते 100 च्या दरम्यान असली पाहिजे आणि आफ्टर मील आपली 160 च्या दरम्यान असली पाहिजे. मग मला डॉक्टरांनी असं सजेशन केलं, मॅडम तुम्ही चाला, पण बरोबर तुम्हाला वर्कआउटची सुद्धा गरज आहे. तो तुम्ही वर्कआउट करणार नाही, तुमच्या शरीरावर आवश्यक तेवढा घाम जाणार नाही, तोपर्यंत तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार नाही. मग मी खरंच इथे आले. इथे येऊन मी पहिल्यांदा सगळी पाहणी केली. मी पाहणी केल्यानंतर इथली जिम मला आवडली कारण मी ह्याच्या अगोदर सुद्धा 2 जिम जॉईन केलेल्या आहेत. पण तिथल्यापेक्षा इथली जी जिम आहे ती मला एकदम सुसज्ज, तुम्ही बघता इथं इक्विपमेंट्स आहेत सगळे, हे सगळे इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचप्रमाणे इथले जे ट्रेनर आहेत ते ट्रेनर सुद्धा संपूर्ण ट्रेन आहे. तुम्हाला प्रत्येकाची त्यांनी माहिती देतात. मग 3 महिन्यामध्ये जवळजवळ ह्या 4 महिन्यामध्ये माझी शुगर तुमच्यासाठी नॉर्मल आलेली. मी खोटं सांगत नाही, तर माझी जी शुगर आहे ती शुगर एकदम नॉर्मल आलेली. मग मी खरंच त्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला जे डाएट दिलं होतं ते डाएट आणि त्याचबरोबर इथं आल्यानंतरचा जो काही वर्कआउट आहे त्यावर परिणाम म्हणून माझी शुगर आता नॉर्मल आहे. गोळी मला चालू आहे पण तरी सुद्धा माझी शुगर नॉर्मल आहे कारण गोळी आता येत नाही. गोळी तर मला घेणं गरजेचंच आहे, पण मला एक आत्मिक समाधान मिळालं की माझी नॉर्मल आहे. आणि शुगर त्यानंतर माणूस काय करतं, प्रत्येक गोष्ट तोलून खातं. नको बाबा आज गोड, खूप कंट्रोल करावं लागतं. अक्षरशः आपली इच्छा असून सुद्धा आपण खाऊ शकत नाही. मी स्वतः सांगते माझी साखर ही पूर्ण बंद आहे. कधीच मला इच्छा झाली तर मी महिन्यातनं एखाद्या वेळेस गोड काहीतरी खाते. म्हणजे स्वतःचा कंट्रोल सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि मला खरंच असं वाटतं की तुम्हाला जर आपण वेळेत आपलं स्वतःला सावरलं पाहिजे. घर आहे, संसार आहे, नोकरी आहे, सगळं आहे, हे मला मान्य आहे. मी सुद्धा एक नोकरदारच आहे, मला सुद्धा सगळी धावपळ आहे, पण मी एवढी धावपळ असून सुद्धा मी शुगर पेशंट झाले की नाही. मग हा जो स्ट्रेस आहे स्ट्रेस जर आपल्याला कमी करायचा असेल तर अर्धा तास आपल्यासाठी द्या आणि वेळात काढून या ठिकाणी येऊन मी पण आहे तुमच्या घरी किंवा कुठेही तुम्ही स्वतः वर्कआउट केला तरी त्यात चालू शकतो आणि आपण आपलं जे शरीर आहे ते आपण सुधरून योग्य बनवू शकतो. मग काय फक्त एक वेळ या ठिकाणी 1 महिना फक्त तुम्ही ट्राय करा. 1 महिना तुम्ही ट्राय केलं की आपोआप तुम्हाला त्याची सवय लागणार आहे आणि माणसाला एकदा एक सवय लागली की कधीच जात नाही. मान्य आहे तुम्हाला? सवय ही खूप महत्त्वाची आहे. मग ती तुम्ही माणसाला कधीही परत ती सवय जात नाही. म्हणून चांगली सवय लावून घ्या. संसारातून वेळात वेळ काढून आपण आपल्या शरीराच्या स्वतःकडे तुम्ही मला आपण मग कितीही फिट असतो असं दिसतंय आपल्याला, पण आत काय होते ते आपल्याला माहित आहे का? काहीच माहिती नाही. शरीरामध्ये काय चाललंय आंतरक्रिया ते आपल्याला अजिबात माहिती नाही. त्यासाठी आपण जागरूक व्हा, वेळात वेळ काढा आणि आपण सुद्धा या फिटनेस क्लबचा एक मेंबर व्हावं अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांना फोर्स नाही, प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य सगळ्या सहभागी व्हा न व्हा, पण एक चांगली गोष्ट मला स्वतःचा आलेला अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे आणि मला खरंच इतकं रिलॅक्स वेट 67 जवळजवळ 3 महिन्यामध्ये मी आता 61 ला आले. म्हणजे मी या ठिकाणी वेट लॉस झालेला आहे माझा आणि तो माझ्या शरीरासाठी चांगला आहे असं मला वाटतं. तर परत एकदा आपण जे काही 2 शब्द मध्ये ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि यानंतर
सेशन आपण सुरू करणार आहोत. परत